मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. समता नागरी सहकारी संस्थेच्या माध्यमातून स्वागत करतो. नंतर 2 दिवसापूर्वीच माझ्या मुलाला पत्रकार परिषद घेतली, संधी केली. पण मी 2 दिवस राज्य फेडरेशनच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला होतो, त्याच्यामुळे मला काही तुम्हाला भेटता आलं नाही. आणि या 2 दिवसात काही नवीन प्रश्नांची उत्तरे मला तुम्हाला त्याविषयी वाटली, त्याच्यामुळे मी आज पुन्हा तुमच्या समोर येतो. तर समताला अशा प्रकारची पत्रकार परिषद घेण्याचं एवढी मोठी कधी काम करलं नाही. माझ्या निवडणुकीच्या वेळेस मी पत्रकार परिषदेना सामोरं जात होतो, तुमच्या प्रश्नांना उत्तर देत होतो. खरं तर समता पतसंस्था 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. या मे महिन्यामध्ये 11 मे 1986 ला संस्थेची स्थापना आम्ही केली. या 40 वर्षात जी काही समताची प्रगती झालेली आहे ती तुम्ही सगळे अनुभवत आहात, पाहत आहात. आणि समताच्या माध्यमातून कोपरगावचं नाव सुद्धा महाराष्ट्रभर वाढवण्याचा मला संधी मिळाली. आणि राज्य फेडरेशनचा सुद्धा मी जो अध्यक्ष म्हणून मला मान मिळालेला आहे तो समतामुळे आहे, कोपरगावमुळे आहे. राज्य फेडरेशनच नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी आमची अकू नावाची संघटना आहे तिच्यावर सुद्धा काम करण्याचा मान मला मिळालेला आहे. आणि हे सगळं करत असताना मला कोपरगावच्या पत्रकारांची साथ ही खूप अतिशय महत्वाची मिळालेली आहे. समताच्या अतिशय चांगल्या प्रकारचं वार्तांकन तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून आभार मानतो. आता मूळ विषयावर येतो. अशोक खरात विशेषतः वेगवेगळ्या वृत्तपत्रातून, सोशल मीडियातून, इलेक्ट्रॉनिक मीडियावर ज्या काही विपर्यस्त किंवा काही चुकीच्या बातम्या येतात त्याचा खुलासा मी आपल्यासमोर करू इच्छितो. सगळ्यात महत्वाची काही ठिकाणी मला ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं की शेकडो कोटी रुपयाचा गैरव्यवहार. काही वर्तमानपत्रात 60 कोटी रुपयाची उलाढाल. याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. 60 कोटी नव्हे, परवा संदीपने खुलासा केला आणि 100च्या वर अकाउंट सुद्धा आमच्याकडे नव्हते. जे अकाउंट आहे ते मला वाटतं 48 खाते आहेत आणि त्या 48 खात्यांची माहिती आम्ही पोलिसांनी मागितल्याबरोबर 2 तासात आम्ही ती त्यांना काही माहिती आहे ती कागदपत्र आम्ही त्यांना सुपूर्त केली आहे. तर पोलिसांनीच आम्हाला दिलेल्या काही सूचनेवरून काही अधिकृत आकडेवारी किंवा खातेदारांची आकडेवारी मी जाहीर करू शकत नाही, परंतु एकेका खातेदाराचे 2 अकाउंट असतात. एक सेव्हिंग अकाउंट आणि एक मुदत ठेवीचा अकाउंट. त्याच्यामुळे कदाचित ही संख्या 100च्या वर काही पत्रकारांनी नेली असेल. आणि जे काही व्यवहार कोट्यावधी रुपयाचे म्हटलं जातो ते फक्त 5 ते 6 कोटी रुपयाच्या ठेवी त्यांच्या आमच्याकडे होत्या आणि त्या 2021 सालापासून होत्या. म्हणजे आजपासून 5 वर्षापूर्वी ती खाती ओपन झालेली होती. त्या काळामध्ये कोरोना होता, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन व्यवहारावर समताने जास्त भर दिला होता. समताने जे काही कोरोनाच्या काळात ऑनलाईन काम केलेलं होतं त्याला प्रसिद्धी तुम्ही पत्रकारांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिली होती. ऑनलाईन करताना काही खातेदार कदाचित समक्ष आले नसतील, परंतु जे काही कायद्याच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, जे काही आमच्या उपविधीमध्ये सांगितलेलं आहे त्या उपविधीप्रमाणे या सगळ्यांची खाती उघडली गेलेली आहे. त्यात कुठलाही बेकायदेशीरपणा नाही. जो ठेवीदार आमच्याकडे ठेव ठेवायला येतो त्याला आम्ही तुझी ठेव आम्ही घेत नाही असं दाखवू शकत नाही. आणि 2021 ला तुम्हीच मंडळी सांगा, अशोक खरात कोण होता हे कोणाला माहिती तरी होतं का? मला तर माहिती असायचं काहीच कारण नाही. मी काल एका वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर अशोक खरातचा मी सत्कार करताना फोटो. आता एक लक्षात घ्या, मी जेव्हा फेडरेशनचे कार्यक्रम घेतो सगळे पतसंस्था चालकांच्या माझ्या बरोबर फोटो काढण्यासाठी अक्षरशः रांगा लागतात. मनोज जोशी आहे की मनोज जोशी 6 महिन्यापूर्वी बुलढाण्याला पाठवलं होतं. फोटो काढता काढता मी कंटाळून जातो. मला सांगण्याची वेळ ती मी आता थकलोय बाबांनो,
किंवा फोटो काही काढू नका, त्याच्यातलं एक त्या खरंच मी फोटो काढला असेल. मी जेव्हा त्या माहितीचा संदर्भ घेतला तेव्हा माझा असं लक्षात आलं की नाशिकला एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मला कोणीतरी ओळख करून दिली की हे नुकतेच नवीन पतसंस्थेचे चेअरमन झालेले आहेत, त्यांचा तुम्ही सत्कार केला. आम्ही केला सत्कार. तो अशोक खरात होता तर कोण होता हे सुद्धा मला माहित नाही. तो बोंधू बाबा तो झाला असं तो आत्ता झाला. त्याच्या अनवधानाने एखादा फोटो, आता मंत्र्यांच्या अनेकांमधून फोटो येतात, तुम्हाला अभिमान म्हणून नाही सांगत, अक्षरशः फोटो काढ माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी फक्त संस्था चळवळीच्या लोकांच्या बांधा लागतात. तसा अशोक खरं तर एका संस्थेचा चेअरमन होता म्हणून तो फोटो काढायला माझ्याबरोबर आलेला असेल. आणि दुसरं, तो बोंधू एका काय तुमच्यातल्या अनेकांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल, मी नास्तिक नाही, परंतु अंधश्रद्धेला सुद्धा कधी बळी पडणारा मी माणूस नाही. किंबहुना काही वेळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सुद्धा मी काम केलेलं आहे. त्याच्यावर बोंधू काय कुठल्याच बाबाच्या नादी मी कधी आयुष्यात लागलो नाही आणि लागणार नाही. एक शंका अशी उपस्थित केली गेली की निवडणुकीच्या काळामध्ये मी म्हटलं की मला 50 वर्षानंतर राजयोगी असं भविष्यकाराने सांगितलं. ते खरं कोणत्याही भविष्यकाराने सांगितलं नव्हतं. नानासाहेब, ती एक इलेक्शन स्ट्रॅटेजी असते, आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून त्या स्ट्रॅटेजी पोटी मी ते बोलले गेलेलं होतं. मी कधी भविष्यकाराकडे जात नाही, कोणत्या बाबाकडे जात नाही आणि बंधू बाबाकडे जायचं तर कधी त्याच्यामध्ये विषय येत नाही. आणखी तुम्हाला 2-3 गोष्टीचा मी खुलासा करू इच्छितो. समताचे हेच खाते नाही, समताचा सगळा व्यवहार कायदेशीर आमच्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व अधिनियम 1961 मध्ये ज्या कलमांचा उल्लेख केला गेलेला आहे त्या कलमाप्रमाणे आणि आम्हाला जे उपविधी लागू केले गेलेले आहे त्या उपविधीप्रमाणे पूर्णपणे हा व्यवहार चालतो. त्याच्यामध्ये गैरव्यवहार होण्याचं कुठल्याही प्रकारे कारण नाही. तर प्रश्न असा येतो, आमच्यावर टीका काय झाली? महेश, लोक बाबळ्याची झाडाला ते दगड मारतात, आंब्याच्या झाडाला मारतात. ज्या आंब्याच्या झाडाचे फळ आंबे जास्त गोड आहेत त्याला कदाचित जास्त मारतात. हे आमचे आंबे गोड आहेत, परंतु किती दगड मारले त्यांना आम्ही फुलासारखे झेलतो, तुमच्या मदतीने झेलतो. आणखी 1-2 गोष्टीचा मी उल्लेख करू इच्छितो. 28 शाखा आहेत, 1,10,000च्या वर आमचे ठेवीदार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही 40 वर्षामध्ये जी पाळलेली आहे, कुठल्याही ठेवीदाराचं नाव आम्ही एक्सपोज करत नाही. चेअरमनला किंवा कोणत्याही संचालकाला सुद्धा माहीत नसतं कोण ठेवीदारांनी संस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. ठेवीदारांची गोपनीयता जपणं याला आम्ही प्राधान्य देतो. आमच्या संचालकांनी सुद्धा कधी कधी मीटिंगमध्ये एवढी मोठी ठेव कोणाची आहे, आता नाही पूर्वी ते विचारायचा प्रश्न केला, आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो ठेवीदाराची माहिती गोपनीय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही आतापर्यंत पाळलेली आहे. आणि ठेवीदारालाच वाटत असतं, एखादी बायकोची ठेव असली तिला वाटतं नवऱ्याला कळू नये, मुलाची ठेव असती बापाला वाटतं कळू नये. त्याच्यामुळे कोण ठेवीदार ठेवी ठेवतात हे आम्ही कधीही बघत नाही आणि आमचे मॅनेजर सुद्धा आम्हाला हस्तक्षेप करू देत नाही. आम्ही विचारले की अरे हा माणसाला किती ठेवी ठेवणार बाबा, तेव्हा त्याची माहिती गोपनीय आहे, खातेदारांचं हित जपणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा ते हित जपतात. आणि याच्यामध्ये खात्रीपूर्वक सांगू इच्छितो, 40 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था असतात की जी आपली आर्थिक पत्रक 31 मार्चला जाहीर करतात. या वर्षी सुद्धा 31 मार्चला सुट्टी होती, त्याच्यामुळे 30 मार्चला आम्ही सगळे व्यवहार क्लोज केले. कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट कुठल्याही प्रकारच्या खात्यामध्ये 40 वर्षामध्ये सुद्धा आम्ही केलेली नाही. 30 मार्चला आम्ही आमची आर्थिक आकडेवारी जाहीर केली, ती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आमचा नफा सुद्धा 8.25 कोटी रुपये आम्ही जाहीर केला, तो निव्वळ नफा आहे. आमचा ढोबळ नफा 15 कोटी रुपयांच्या सुद्धा पुढे आहे. आम्ही आवश्यकतेपेक्षा सुद्धा जास्त तरतूद करून तो नफा घटवलेला आहे. या व्यतिरिक्त जी लिक्विडिटी आम्हाला राखावी लागते ती किमान 25% राखावी लागते. ती आमची 27% हो. CRR आम्हाला 1% राखावा लागतो, तो आमचा 1% जास्त आहे. आणि आमची थकबाकी आहे जवळपास 600 कोटी रुपयाचं सोने तारण कर्ज आमच्याकडे आहे.
त्याच्यातही एक खातं काय, एक कलम सुद्धा एनपीए मध्ये काय थकबाकीमध्ये सुद्धा गेलेली नाही. त्याच्या समतामधले सगळे व्यवहार हे अतिशय सुरक्षित आहेत, हे अतिशय पारदर्शी आहेत. याचा खुलासा मला तुमच्यासमोर करावासं वाटतं. आणि ज्यावेळेस या खाते उघडले 2021 किंवा 22 साली, त्यावेळेस त्यांच्यावर कोणता डाग होता का? अशोक खरातवर सुद्धा काही डाग होता का? एक सर्वसामान्य ठेवीदार म्हणून तो आमच्याकडे आला, त्याची खाते आम्ही उघडले. तसंच इतरांचं सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा बेकायदेशीरपणा कुठलाही त्याच्यामध्ये यायचं काहीच कारण नाही. आणि नॉमिनीचा जो विषय आहे, नॉमिनी ठरवण्याचा अधिकार त्या खातेदाराचा असतो. नॉमिनी म्हणजे त्या ठेवीदाराचा मृत्यू झाला तरच त्या पैशावर त्याचा अधिकार असतो, अन्यथा त्या पैशावर त्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो. आणि ठेवी वाढवण्यासाठी समतानं आतापर्यंत 40 वर्षात कोणतेही खास प्रयत्न केलेले नाही. खास म्हणण्यापेक्षा चुकीचे प्रयत्न केलेले नाही. अनेक ठेवीदार आमच्या असतील आमच्याकडे किती दामदुप्पट ठेव योजना, दामतिप्पट ठेव योजना, सहकार खात्यानं ठरवून दिलेल्यापेक्षा जास्त व्याजदर, असं तुम्हाला बघायला मिळालं का? कधीही मिळालेलं नाही, कधीही मिळणार नाही. कारण जे काही आहे ते 100% वस्तुस्थितीला धरून करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आणि याच्यामध्ये मी मुद्दाम उल्लेख करू इच्छितो, सत्य परेशान होता करता है, सत्य परेशान करता है, लेकिन सत्य कधी पराजित होता नाही. निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आमच्यावर काही आरोप झाले, परंतु मी जसं सांगितलं परेशान आम्ही झालो, परंतु पराजित नाही झालो. ज्यांनी आमच्यावर आरोप केलेले होते त्या काळामध्ये, त्या काही आरोप करणाऱ्यांनी आमच्यावरचे सगळे गुन्हे मागे लिखत घेतलेले आहे. ज्या ठिकाणी त्यांनी चौकशाचे अर्ज दिले होते त्या चौकशा सुद्धा त्यांनी थांबवलेल्या आहेत, त्या मागे घेतलेल्या आहेत. त्यांनाही लक्षात आलं की या चौकशीतून सुद्धा काही निष्पन्न होणार नाही आणि आमची थकबाकी सुद्धा भरायची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे या प्रसंगामध्ये सुद्धा प्रसंग आमच्यावर नाहीच आहे. ह्याच्यातून सुद्धा आम्ही पाहून सुद्धा कोण निश्चितपणे बाहेर पडू अशी मला खात्री आहे. तुमचे काही प्रश्न असले तर स्वागत आहे. काका, आणि नामघटना आव्हानांचा चौकशी झाली. त्यांचं म्हणणं आहे की जे काही खाते संतावाचे आमचे आहेत त्यापैकी 6-7 खाते त्यांच्या कुटुंबियांशी निगडीत आहेत, डॉक्युमेंट आमचे आहेत, त्या ठिकाणी सही करायला गेलेलं नाही किंवा खाता अपसारणे केलेलं असतं. एक लक्षात घ्या मोबिन खान, केवायसी त्यांचे तिथे त्यांनी कबूल केलेले, केवायसी त्यांचे हे त्यांनी कबूल केलेले. आता ते आले होते की नव्हते हा चौकशीचा भाग आहे. ते आता म्हणायला लागले आम्ही आले, ते आल्यानंतरच आम्ही खाते ओपन केलेले. अर्धवट खोटं बोलता येते. केवायसी त्यांचे त्यांनी कबूल केलेले आणि त्यांनी व्हेरीफाय पण केलेली. काका, त्यांचं म्हणणं असं आहे की खातं खोलल्यापासून आम्ही कधी ते बँकेत गेलोय नाही, आम्ही कुठला व्यवहारही केला नाही, आमच्या सह्या डुप्लिकेट आहेत आणि हे सगळं डुप्लिकेट आहे असं खातेदारापैकी काय 7 लोकांचं मत आता चौकशीमध्ये निष्पन्न. पश्चात बुद्धी आहे त्यांची. आता एका तोंडाने तेच कबूल करतात की केवायसी आमचेच आहे. पश्चात बुद्धीचे उपाय. या प्रकरणात संस्थेची स्पष्ट भूमिका नेमकी काय थोडक्यात? याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संतापच्या मार्फत गैरव्यवहार झालेला नाही. जी काही खाती उघडण्यात आलेली आहेत ती कायदेशीर आहेत, रितसर आहेत. त्याची पोलीस चौकशी करतायत. संचालक मंडळाबद्दल काही हे नाही, परंतु जे शाखाचं मॅनेजर आहे एकेच दिवशी एवढे 48 खाते ओपन होतात आणि त्याच्यावर नॉमिनी एकच नाव, तर मग त्यांना असं संशय नाही आला का की? एक लक्षात घ्या, मोबाईल नंबर पण एकच. नॉमिनी किती खात्यावर एक माणूस लावू शकतो आणि त्या सगळ्यांची नावं ठीक आहे आमच्याकडे रोजच्या रोज येत नाही. आणि याची पडताळणी केव्हा होते? लेखापरीक्षण ज्यावेळेस होतं. आतापर्यंत 5 वर्षात जेवढे लेखापरीक्षण झाले त्याच्यात कुठल्याही लेखापरीक्षणाने याच्यावर हरकत नोंदवली नाही. शेवटी आम्ही विश्वास कसा ठेवायचा? आता मी तर काही प्रत्येक शाखेमध्ये जाऊ शकत नाही, लाखाची वर खाते मी तपासू शकत नाही. म्हणजे तपासतो कोण? लेखापरीक्षक. लेखापरीक्षकांनी सुद्धा याच्यावर कुठल्या प्रकारचा आक्षेप नोंदवलेला नाही, ते शाखेच्या मॅनेजरच्या तर हाताखालून जातात नाही या गोष्टी. शाखेच्या मॅनेजरच्या हाताखालून निश्चितपणे जातं, परंतु जे कायद्याने आहे तेच त्यांनी सुद्धा केले. मोबाईल नंबर 1 नाही 5 मोबाईल नंबर आहे. अनेक मोबाईल नंबर आहेत. बाब लक्षात आल्यानंतर संस्थेने कोणती प्राथमिक पावले उचलली? मला आता हा समजा पोलीस वगैरे हे सगळं सुरू झालं. आता नेमकं तुम्ही काय पाहणार आहात? नाही, पहिल्यापासून आमची पॉलिसी हीच आहे, कुठल्याही प्रकारचं फेक अकाउंट उघडायचं नाही. केवायसीच्या डॉक्युमेंटची पूर्तता केल्याशिवाय कोणत्याही संस्थेत
किंवा कोणत्याही शाखेत खातं उघडायचं नाही. हे आजची प्रोफेशन नाही सारखंच आहे. पूर्वीपासून आम्ही प्रिकॉशन घेतो आणि मी जेव्हा राज्यातल्या पतसंस्थांचं नेतृत्व करतो त्यावेळेस माझ्यावरती जबाबदारी निश्चितपणे जास्त आहे. म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून हे सगळे काही प्रक्रिया पूर्ण करून आमच्याकडे व्यवहार सगळे होतात. आता या चौकशीत प्राथमिक कोणते मुद्दे पुढे आले समजा? चौकशी आता पोलीस करतायत. हा, त्याच्यात साधारण समजा त्यांनी कोणते मुद्दे पुढे आणले? आम्हाला कुठलीच नाही सांगितलं. त्यांनी जी कागदपत्र आमच्याकडे मागितलेली आहेत त्याची ताबडतोब पूर्तता आम्ही केलेली आहे. तर भविष्यात अशा घटना घडू नये म्हणजे तुम्ही काही सुरुवात केली का? आता बघू त्यातून काय काय संशोधन करता येईल. तुम्ही पण सुचवा तुमच्याकडे काही उपाय असले तर. तुम्ही पण एक बँकर आहात. म्हणजे असं तर काही नाही का, पण ठेवीदार आहे म्हणून त्याला थोडासा मोकळा हात दिला गेला असं काही नाही. ते असं काहीच करायचं कारण कारण प्रत्येक संस्थेची ठेवी गोळा करणे हा उद्दिष्टच असतं आणि मग त्यामुळे थोडंफार असं झालं असं. ठेवी आमच्या गोळा होत आहेत. आमची जी ग्रोथ आहे ती नैसर्गिक ग्रोथ आहे, नॅचरल ग्रोथ आहे. त्याच्या ठेवीदारांना मी आताच सांगितलं वेगवेगळ्या आलोभनं आम्ही कधीही दाखवत नाही. अनेक संस्थांमध्ये अनेक आलोभनं दाखवली जातात. आम्ही ते आलोभनं कधी दाखवले नाही. आमच्यावर विश्वास आहे लोकांच्या म्हणून ठेवी ठेवतात. पण संस्थेसाठी आपल्याचे जे ब्रँच मॅनेजर त्यांना तुम्ही चौकशीसाठी बोलवलं होतं तर काय त्यांना विचारलं आलं काय ते सांगा. त्यांना फक्त कागदपत्र मागितले गेले. ते कागदपत्र आम्ही मुख्य कार्यालयातून पोलिसांना पोहोच केले. काका, तुमचे आणि खरातांचे 2021 पासून आतापर्यंत कधी भेट झाली, प्रत्यक्ष चर्चा झाली, बँकेच्या व्यवहारासंदर्भात चर्चा झाली? तो नाशिकचा कार्यक्रम आहे तिथे एकदाच माझी भेट झाली होती असं मला सध्या तरी आठवतं. बाकी मला आठवत नाही. नाही, व्यवहारासंदर्भात तुम्हाला ते कधी भेटले? आहे. एवढे खाते ओपन असताना तुम्ही कधी चर्चा केली? त्यांच्या शिर्डीच्या सुद्धा कुठल्याही व्यवहाराचा आमचा सुतरामही संबंध नाही. माझे सुद्धा शिर्डीला प्लॉटिंग आहे. ते खरेदी करावे म्हणून ते कधी माझ्याकडे आले नाही. मी सुद्धा खरेदी करावं असं त्यांच्याकडे कधी गेलेलो नाही. कुठल्या प्रकारच्या व्यवहाराचा माझा त्यांचा सुतराम देखील संबंध नाही. तो बाबा होते तुम्ही दर्शन करताना घेताय, तुम्ही दर्शन करताना दिसल्या तो करताना कुठे दिसतो दर्शन करताना? दर्शन करताना हो. मुख्यमंत्र्यांनी घेतलं पण काकाला वाटलं आता काय मी तर आता सांगितलं की संस्थांच्या मेळाव्यामध्ये सत्कार केला. सत्कार केल्यानंतर तुम्ही दर्शन आता एखादा माणूस वयस्कर असेल त्याचा सत्कार असतो. नमस्कार आपण करतोच. नमस्कार करणं ही हिंदू संस्कृतीची परंपरा आहे. त्यावेळेस त्यांचा मला काही परिचय नव्हता. एक पतसंस्थेचे चालक म्हणून ते व्यासपीठावर आमच्या काही मंडळींनी त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांचा सत्कार झाला. काका, समता ही पतसंस्था फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सुद्धा नावलौकिक आहे, पण वेळोवेळी का समताच्या मागे असं हे लागतंय? मी सांगितलं ना का लागतं ते. लोक दगड कोणत्या झाडाला मारतात? आंब्याच्याच झाडाला मारतात. आमच्या झाडाचे आंबे जास्त गोड आहेत त्याच्यामुळे कदाचित जास्त मारत असतील. समता म्हणून आणि मागे लागतात म्हणजे जे काही थकबाकीदार आहे आमचे तर थकबाकीदारांना आम्ही कठोर वसुली करतो, कायदेशीर वसुली करतो. आणि ही कशाकरता करतो? ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी करतो. त्याच्यामुळे ते आम्हाला दगड मारत असतील आणि त्या सगळ्या दगडांना आम्ही आतापर्यंत करून उरलेलो आहे. फुलात रूपांतर करून आम्ही ते फुलं संपलेले आहे. निवडणुकीच्या वेळेस आपण एक उल्लेख केला होता की एका ज्योतिष तुम्हाला भेटलं त्या ज्योतिषाने सांगितलं की राजयोगाचा आहे तो ज्योतिष कोण असं देखील प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होता. हे ज्योतिष तुमचे होते का अशी देखील चर्चा मी गेल्यापूर्वीच मी त्याचा खुलासा केला. मी कधी आयुष्यात कोणत्याही ज्योतिषाकडे गेलेलो नाही, जाणार नाही. मी नास्तिक नाही परंतु अंधश्रद्धाळू सुद्धा नाही. आणि ते जे ज्योतिष वर्तवलेलं होतं मी जे सांगितलं होतं तो एक इलेक्शन स्ट्रॅटेजीचा भाग होता. आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास वाढावा, आत्मविश्वास वाढावा म्हणून केले ते काही विधान होतं. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही त्याच्यात अर्थ नाही. तुम्ही हे सांगितलं की सत्य परेशान सत्य पराजित नाही तर नेमकं परेशान कोण करतंय काय? अदृश्य शक्ती करतात असं म्हणावं लागेल आपल्याला. कशाला कोणाचं नाव घ्यायचं? आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव.